प्रभाग क्रमांक 2 आडगाव परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर सरचिटणीस रवींद्र दत्तू जाधव आणि त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या कविता रवींद्र जाधव यांचे राजकीय व सामाजिक कार्य सध्या विशेष चर्चेत आहे। आगामी निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून त्यांची नावे अग्रस्थानी असून स्थानिक नागरिकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। रवींद्र जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून आडगाव परिसरात विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय असून परिसरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतलाय। त्यांच्या कामाला साथ देत कविता रवींद्र जाधव या महिला सबलीकरण, सामाजिक उपक्रम आणि विविध जनजागृती मोहिमांमध्ये कायम सक्रिय राहिल्या। सैनिकांमध्ये वाढलेला विश्वास आणि त्यांच्या कार्यशैलीमुळे येत्या निवडणुकीत त्यांना संधी मिळण्याच्या चर्चेला अधिक जोर चढलेला आहे। त्यांनी या संधीची जबाबदारी दिल्यास आडगाव परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले। विशेषतः महिलांसाठी रोजगार निर्मितीसाठी ते ठोस पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। महिलांना स्वावलंबी करण्यासाठी भाजी मंडई उभारण्याचा त्यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे। यामुळे स्थानिक महिलांना रोजगार मिळेल, आर्थिक उत्पन्न वाढेल आणि परिसरातील बाजार व्यवस्था अधिक सुकर होईल असे त्यांनी सांगितले। आडगाव परिसरात सुरू असलेल्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमुळे त्यांच्या नावावर आधीच सकारात्मक चर्चा निर्माण झाली असून पुढील काळात हा परिसर अधिक प्रगत आणि सुविधायुक्त करण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले। रवींद्र व कविता जाधव यांच्या या पुढाकारामुळे आडगाव परिसरात विकासाची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर सरचिटणीस रवींद्र दत्तू जाधव आणि त्यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या कविता रवींद्र जाधव यांच्या आपण आता समवेत आहोत। यांच्या आपण निवासस्थानी त्यांची निवांत भेट घेत आहोत आणि येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे इच्छुक उमेदवार देखील आहेत आणि प्रभाग क्रमांक 2 मधून जर ते निवडून आले तर ते आडगाव परिसराचा स्वयंपूर्ण विकास करण्यावर देखील भर देणार आहेत आणि याआधीही त्यांनी अनेक सामाजिक कार्यकर्ते केले आहेत। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, जर ते निवडून आले तर ते प्रभाग क्रमांक 2 म्हणजेच आडगाव परिसराचा कसा विकास करतील। प्रथमतः सर्वांना नमस्कार। आडगाव प्रभाग 2 मधील नांदूर मानूर येथील सर्व रहिवासी जनतेला नम्र आव्हान आहे की मी 2025 आणि 2026 येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकेला इच्छुक उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाकडून इच्छुक आहेत आणि माझ्या प्रभागासाठी खरं तर माझा प्रभाग हा भयमुक्त कसा राहील, प्रथम ही माझी पहिली मागणी राहील। त्यानंतर गावठाण परिसराचा गावठाण क्लस्टर योजना, नवीन स्मार्ट सिटीचं जसं नाशिक शहरामध्ये योजना राबवण्यात येते तशी मी गावठाण परिसरामध्ये एक गावठाण क्लस्टर योजना राबवण्यात येईल। सर्व रस्ते कॉन्क्रीटमय करणार, विद्युत जुन्या ज्या विद्युत खांबा आहे ते अंडरग्राऊंड करणार, आपण ज्या लाईटी त्या तारा आज पण तुम्ही बघत असाल ग्रामीण भागामध्ये जशा तारा लोंबकळत पडलेल्या आहे, जशा आडगावमध्ये आज पे महानगरपालिका 82 पासून महानगरपालिका नाशिक शहराला आडगावला जॉईंट झाली आहे, पण आडगाव हे विकासापासून फार वंचित आहे। आज जसं काही आडगाव हे ग्रामीण भागात आलेले असं वाटतं कधी कधी। आडगावचा विकास फार खुंटलेला आहे आणि आडगावला विकासगंगा मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी आणणार आहे आणि जास्तीत जास्त जलकुंभ आडगाव आणि मळे परिसराला जास्तीत जास्त 2 टाईम 1 तास पाणी येतं। फार कमी दाबाच्या दाबाने साधारणतः पाणी 15 मिनिटं सोडण्यात येतं आणि पाऊण तासच पाणी येतं। म्हणजे नाशिक जिल्ह्याला 24 धरणांचं, नाशिक हे धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातं। नाशिक ही प्रभू रामचंद्राची भूमी आहे, नाशिक ही संतांची भूमी आहे, परंतु स्थानिक लोकांना पाण्यापासून वंचित आणि त्यांच्या हक्कापासून त्यांना अबाधित ठेवलं जातं। मी त्या गोष्टींना न्याय मिळवण्यासाठी मी या प्रभागामध्ये प्रयत्नशील राहणार आहे। नंतर की स्थानिक शेतकरी वर्ग आहे, स्थानिक मजूर वर्ग आहे, भाजी मंडई आडगावला नाही आहे। मी बारामतीच्या धर्तीवर आडगावला सर्वात सुंदर अशी भाजी मंडई उभारणार आहे, जेणेकरून नाशिक महानगरपालिकेतील शेतकऱ्यांना तिथं पावसापासून, थंडीपासून आणि आम जनतेला, ग्राहकांना ताजा भाजीपाला कसं खरेदी करता येईल ही मी योजना राबवणार आहे। भरपूर अशा योजना आहे।
खरं तर आडगावला बाह्य रिंग रोड आहे. आडगाव आहे रिंग रोड, DP रोड, बहुतांशी रोड आहे. पण एकही DP रोड माझा विकसित झालेला नाही. जेणेकरून मी या प्रभागातले सर्व DP रोड, रिंग रोड विकसित करून माझ्या शेतकऱ्यांना, जेणेकरून कुठल्याही प्रकारची जमीन न विकता प्रत्येक शेतकऱ्याने जागा ही गोदामासाठी, पेट्रोल पंपासाठी, लॉन्ससाठी, हॉटेलसाठी ती जास्तीत जास्त एक म्हणून त्याचा वापर झाला पाहिजे अशी माझ्या मनामध्ये संकल्पना आहे. आणि त्यानंतर जत्रा हॉटेल तर आपलं देशमुख चौक इथपर्यंत तो DP रोड आहे. आज पण तुम्ही बघा, खूप मोठ्या प्रमाणात जत्रा हॉटेलला फार मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक आहे. कुठलाही विकास नाही, फार ट्रॉफिक. अत्यंत जनता कुठलं लग्न कार्य असो फार तिथं त्रस्त होते. 1-1 किलोमीटर लाईन लागते. म्हणजे वाहतूक कोंडीचा फार मोठा प्रश्न आहे. DP रोड सुद्धा विकसित नाही. नेतृत्व असं दिशाहीन झालेलं आहे. या प्रभागाला नेतृत्व असं दूरदृष्टीचं पाहिजे, विकासाचं पाहिजे, काहीतरी हुरहुरणारी पाहिजे, काहीतरी ह्या प्रभागासाठी, जेणेकरून हा प्रभाग 47 ते 50 हजार मतदार संख्येचा आहे. या प्रभागासाठी काहीतरी आणण्याचा मानस धाडस पाहिजे. युवकांसाठी मी तर कबड्डी स्पर्धा राबवतो, क्रिकेट स्पर्धा राबवतो, जेणेकरून कबड्डी स्पर्धेतून अनेक मुलं पोलीस दलात जाता, आर्मी याच्यामध्ये जाता, संघटनेमध्ये. त्यानंतर अनेक खेळाडू असे घडलेले आहेत, जेणेकरून आकाश शिंदेसारखा आमचा आडगावचा भूमिपुत्र आज नॅशनल लेवलला एक कबड्डीपट्टू म्हणून खेळत आहे. आमच्या आडगावचे कृषी खातं, म्हणजे कृषी खात्यात ज्यांनी नाम कमावलं आहे कृषी व्यवसायामध्ये, आमचे विलास शिंदे आहे. प्रत्येक बिल्डर व्यवसायामध्ये जसे आमचे संजयजी शिंदे आहे आणि आमचे HLचे आमचे चुलते आहे. म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये आडगावचं नाव आज आगाजलेलं आहे. आणि जास्तीत जास्त युवकांना मी कसा रोजगार देईल याचं माझं प्रयत्न राहणार आहे. आणि आडगाव हे कॉन्क्रीटमय झालं पाहिजे. आडगावला विकासाची गंगा नक्कीच आणणार आहे. नक्कीच आपण सरांकडनं जाणून घेतलंय की ते जर निवडून आले तर ते आडगाव परिसराचा अगदी स्वयंपूर्ण विकास करणारच आहेत. आणि आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या पत्नी देखील कार्य करीत आहेत. त्यांचं नाव कविता रवींद्र जाधव या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, जर सर निवडून आले तर ते महिलांसाठी किंवा तेथील नागरिकांसाठी काय सोयी सुविधा आणतील. मी कविता रवींद्र जाधव, प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व नागरिकांनी जर आम्हाला निवडून दिलं तर मी महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करील. महिलांसाठी बचत गट म्हणा, असे विविध उपक्रमांचा हे करील. तसेच गोरगरीब कुटुंबातील जनता आहे त्यांच्यासाठी, कुटुंबासाठी मी रोजगार उपलब्ध करून देईल महिलांसाठी. तसेच लहान मुले आहेत त्यांच्यासाठी खेळण्यासाठी गार्डनची व्यवस्था, तसेच खेळणे ते सर्व उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करील. आणि वाचनालय मुलांसाठी वाचनालय उभारण्याचा प्रयत्न करील. तसेच महिलांसाठी मी आता जे बोलले, महिलांसाठी शॉपिंग सेंटर असं उभारण्यात येईल. त्यांच्यासाठी गाळे काढून त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करण्यात येईल. तसेच शासनाने काढलेल्या आता ह्या योजना आहे, भरपूर आहे त्या, पण मग काहींना त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. त्या मी त्यांच्यापर्यंत मार्गदर्शन करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील. उभारण्यात येईल व त्यांच्यासाठी, महिलांसाठी. आडगावला जे आज गावामध्ये आपण सुरुवात म्हणजे एंट्री करतो प्रवेशद्वाराजवळ, तर सगळीकडे बघितलं तर टपऱ्या दिसतात. कुठेही आडगावला असं खोका मार्केट, शॉपिंग सेंटर असं उभारण्यात आलेलं नाही. हे आडगाव विकासापासून फार वंचित राहिलेलं आहे. जलकुंभांची फार वाईट परिस्थिती आहे. पाणी वेळेवर येत नाही. लाईटची समस्या फार आहे. रस्त्यांची बिकट परिस्थिती आहे. या ड्रेनेजची फार वाईट परिस्थिती आहे. तुम्ही सार्वजनिक शौचालय बघा. कुठली पाहुणे मंडळी जर आडगाव बस स्टँडला आले तिथं त्यांना शौचालय सुद्धा उपलब्ध नाही. इतकी वाईट भयावह परिस्थिती झालेली आहे या प्रभागाची. माझ्या मते हे आडगाव महानगरपालिकेत आहेत की ग्रामीण भागात आहे, कधी कधी मला प्रश्न पडतो. माझ्या मागे जरी राजकीय वारसा जरी नसला तरी मी एक सर्वसामान्य कुटुंबातून एक शेतमजुराचा मुलगा, एक चहावाला आणि एक भाजी विक्रेता, तर त्याला जाण आहे समाजाची की बाबा गरिबी काय असते, या गावाला सुखसुविधा काय लागतात.
चौकांनी जो अभ्यास पाहिजे आडगावचा, ज्या प्रभागाचा तो अभ्यास पाहिजे, नांदूर मानूरचा, आडगावचा, कॉलनी एरियातला परिपूर्ण असा अभ्यास आपल्या पाठीशी आहे. आणि या प्रभागासाठी कॉलनी, गावठाण परिसर, नांदूर मानूर परिसर, बिडी कामगार, रामटेकडी फार मोठा असा परिसर आहे. तो बघितलं तर अनेक झोपडपट्ट्या अनेक ठिकाणी आहेत. त्या झोपडपट्ट्यांच्या तुम्ही स्वच्छता बघितली तर अतिशय वाईट परिस्थिती आहे. कुपोषित मुलं या झोपडपट्टीमध्ये जन्माला आलेली आहे. त्यांना आरोग्याच्या सुखसुविधा महानगरपालिकेच्या वतीने अजिबात पोहोचत नाही. तुम्ही डेंग्यूची परिस्थिती बघा, मागे कोरोनाची परिस्थिती आली होती. म्हणजे अशी फार बिकट परिस्थिती आहे. या प्रभागाला खूप अशी म्हणजे विकासापासून वंचित राहिलेला आहे. आणि मी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या प्रभागाचा नक्कीच मी विकास करेल. आणि आडगावला एक डेस्टिनेशन, एक नकाशावर कसं ते आडगाव येईल तसं मी सातत्यपूर्ण अभ्यास करून या परिसराचा विकास आणि विकासगंगा नक्की आणणार. मी एक शब्द देतो. धन्यवाद. नक्कीच ताई आणि दादांनी जे सांगितलं की ते आडगावचा विकास ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.